दिवाळी आली आहे आणि सगळा दिवाळीचा फराळ घरीच करायचा आहे. त्यात चकली सुद्धा आवर्जून घरी करायची आहे. पण चकलीची भाजणी आणि चकली ही सगळी प्रोसिजर करायला खूप वेळ लागतो. गडबड खूप आहे. एकटेच आहोत तर ते करणं तेवढं शक्य होत नाहीये. यासाठी मी आज इथे एकदम सोपी, पटकन होणारी आणि खमंग अशी चकलीची रेसिपी घेऊन आली आहे. नमस्कार, मी सांची. सांचीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग अशा चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका छोट्या भांड्यामध्ये 1/4 कप मुगाची डाळ घेतली आहे. ही डाळ आपण स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेऊयात. त्यानंतर एक मोठा ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलंय. इथे आपण थोडंसं तेल घालूयात. आणि आता ही डाळ आपण एक 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे. ही जी डाळ आहे ही व्यवस्थित शिजली पाहिजे. एकदम गाळ अशी शिजवून घ्यायची आहे. तर त्यानुसार शिट्ट्या करा. आता इथे मी एक पांढरा स्वच्छ रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खपली गव्हाचं पीठ 2 कप घेतलेलं आहे. याऐवजी आपण नेहमी जे गव्हाचं पीठ असतं घरात ते सुद्धा घेतलं तरी चालेल. आता या रुमालाची आपण पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. जेणेकरून हे जे पीठ आहे हे बाहेर येणार नाही. आपण हे अशा पद्धतीनं बांधून या पिठाची उकड काढून घेणार आहोत. अशी घट्ट गाठ इथे मी मारली आहे. म्हणजे याच्यामध्ये पाणी सुद्धा जाणार नाही किंवा पीठ सुद्धा बाहेर येणार नाही. पण थोडीशी सैलसर ही पुरचुंडी आपण बांधलेली आहे. तुमच्या लक्षात येत असेल. गाठ जी आहे ती घट्ट बांधायची, पण ती पुरचुंडी थोडी सैल ठेवायची. आता एक इथे कुकर घेतलाय मी. त्या कुकरमध्ये पाणी घालतेय आणि खाली एक प्लेट ठेवून एका बोलमध्ये ही पुरचुंडी ठेवून देतेय. आता आपल्याला कुकरच्या साधारण 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी याला झाकण लावतेय. आता ही डाळ आपण जी डाळ वेगळी शिजायला ठेवली, ही डाळ आणि हे पीठ दोन्ही सुद्धा आपण एकाच कुकरमध्ये देखील करू शकतो. कारण दोन्हीला एक साधारण 5 शिट्ट्या झाल्या तरी चालतील. कारण जी मुगाची डाळ आहे ती पण आपल्याला एकदम गाळ शिजवून घ्यायची आहे. फक्त ते आपण एकत्र उकडून घेणार असू, तर मग मुगाची डाळ खाली ठेवायची. कुकरच्या शिट्ट्या झाल्या. कुकर गार झाल्यानंतर मी त्यातून ही डाळ काढलेली आहे आणि तुम्ही इथे बघताय डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे. गाळ शिजलेली आहे. ही आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपलं पीठ आपण काढूयात. रुमालाची गाठ मी काढून घेतेय आणि तुम्ही इथे बघताय अगदी दगडासारखं आपलं पीठ झालंय. अगदी परफेक्ट उकडलेलं आहे ते. हे एकदम दगडासारखं जे पीठ झालेलं आहे, हे बत्त्याने मी कुटून घेतेय. आपल्याला याचं परत एक सारखं असं पीठ करून घ्यायचंय. तर काय कोणत्याही जड वस्तूनी आपण हे थोडंसं फोडून घेऊ शकतो. हाताने केलं तरी चालेल, पण खूप वेळ लागतो. शक्यतो बत्त्याच्या मदतीने करायचं. तुम्ही ते बघताय. सगळे खडे जे आहेत हे मी फोडून घेतलेले आहेत. आता इथे आपण अशा पद्धतीनं उकड काढल्यामुळे या चकल्या छान होतात. छान वळणीस येतं गव्हाचं पीठ आहे ते. अजिबात चकली आपली मोडत नाही, विरघळत नाही. हे जे पीठ आहे याच्यामध्ये बरेच खडे आहेत. त्यामुळे हे पीठ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हाताने सुद्धा करू शकतो, पण मिक्सरनी खूप पटकन होतं आणि छान एकसारखं बारीक होतं. त्यामुळे शक्यतो हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करायचं. आता हे मी मिक्सरला फिरवून घेतेय. तुम्ही इथे बघताय छान असं आपलं पीठ पिठाचे जे खडे होते ते पूर्णपणे मोडलेत. एक सारखं असं आपलं पीठ तयार झालंय. आता आपण हे पिठाच्या चाळणीनं चाळून घेऊयात. जे आपण पीठ चाळायसाठी घरामध्ये चाळणी वापरतो, त्याच चाळणीनं आपल्याला हे चाळून घ्यायचंय. काही छोटे खडे राहिले असतील किंवा काही कोंडा वगैरे असेल तर तो बाजूला निघेल. त्यामुळे आपण हे शक्यतो चाळून घ्यायचंय. काही वरती खडे राहिलेत तुम्हाला दिसत असतील पिठाचे. हे अगदी सहजपणे हाताने मोडतात. कोंडावरती निघालाय तो एका बाजूला मी काढून घेते
आता या पिठामध्ये आपण 1/4 टीस्पून हिंग घातलाय. त्यानंतर 1.5 टीस्पून धने जिरे पावडर घातली आहे. 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे. 1 टीस्पून तिखट घातलेलं आहे. 2 टीस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत. 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. तो हातावर असा चुरून यामध्ये घालूयात म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो. आता इथे जे मी तिखट घातलंय ते लाल तिखट एकदम कमी लालसर रंगाचं आहे. कारण शक्यतो खूप लाल रंग असलेलं तिखट घालायचं नाही. त्याचा कलर खूप पुढे गेलेला दिसतो. 1/4 टीस्पून हळद घातली आहे. आता आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतली होती, ती पुरणाची जी चाळणी असते ना, त्याने आपण याच्यावर घालूयात ती. आता एक अंदाज घ्यायचा बरं का, डाळीमध्ये पाणी कितपत आहे यानुसार. मी इथं डायरेक्ट करतेय, कारण मी हे आधी करून बघितलेलं आहे. हे माप एक्झॅक्ट असल्यामुळे माझं पीठ जे आहे चकलीचं ते फार पातळ होणार नाही. हे एक्झॅक्ट आहे. पण याचा जर अंदाज नसेल, तर मग हे एका बाजूला असं चाळणीमध्ये करून घ्यायचं आणि मग अंदाज घेत घेत या पिठामध्ये मुगाची डाळ मिक्स करायची. ही अशी मॅश करून घेतल्यामुळे सगळी डाळ अशी छान मऊ होते. त्यामुळे पुरणाच्या चाळणीनं आपण ती याच्यावर घालायची. फक्त लक्षात घ्या, मी इथे डायरेक्ट घेतलीये. ती शक्यतो एका बाजूला करून घेऊन मग यात लागेल हळू मिक्स करा. तर ती मुगाची डाळ जी आहे ती पण गरम साधारण अशी कोमट आहे, पूर्ण गार झालेली नाहीये. आता हे पीठ तुम्ही बघताय मी मळून घेतलंय. थोडंसं इथं मी कोमट पाणी घालतेय आणि आपण हे पीठ छान मळून घेऊयात. आता इथे पण लक्षात घ्यायचंय, जेव्हा चकलीचं पीठ आपण मळतो, तेव्हा ते छान असं एक एकसारखं मळून घ्यायचं, म्हणजे चकलीचे तुकडे पडत नाहीत. आणि इथं आपण गरम कोमट पाणीच वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही मळायला. आणि दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की मी इथे वेगळं मोहन वगैरे काहीही घातलेलं नाहीये तेलाचं. गरम पण नाही आणि गार पण नाही. कसलंही तेल आपण या पिठामध्ये घातलेलं नाहीये. आपण मुगाची डाळ शिजवताना अगदी एक पोहे खायचा चमचा असतो, तेवढं तेल आपण मुगाची डाळ शिजवताना घातलं होतं. एकतर डाळ छान शिजते आणि हे एवढंच तेल आपण इथे वापरलेलं आहे. वेगळं कोणतंही तेल, मोहन मी इथे वापरलेलं नाही. अजिबात त्याची गरज पडत नाही. तुम्ही इथे बघताय मी लागेल तसं थोडंसं कोमट पाणी घेऊन, अंदाज घेत कोमट पाणी घेऊन हे पीठ मळलेलं आहे. छान असं एकसारखं मळलं गेलंय. तुम्हाला त्याचं जो पोत आहे त्या पिठाचा, त्याच्यावरून लक्षात येत असेल, की पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. मी इथे जे माप सांगितलेलं आहे, त्या मापानुसार परफेक्ट चकली करा आणि मस्त सोप्या पद्धतीनं खमंग अशा चकलीचा आस्वाद घ्या. आता हे पीठ मळून झालंय, ते एका बाजूला ठेवतेय आणि इथे मी चकलीचा साचा घेतलाय. तर इथे आपण चकलीसाठी जी प्लेट वापरतो ती प्लेट मी इथे घेतलेली आहे. या सोयऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घेतेय. आता यातला थोडासा पिठाचा गोळा जेवढा माझ्या सोयऱ्यामध्ये बसेल त्या अंदाजानं मी पिठाचा गोळा घेतलाय. थोडासा तो परत एकसारखा करून घेतेय आणि तो साधारण सोयऱ्यामध्ये जाईल अशा मापाचा मी आता करून घेतेय हाताने फिरवून त्याला. एकदम सोपी पद्धत आहे की नाही, म्हणजे किती पटकन झालं ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा गोळा आपण चकलीच्या सोयऱ्यामध्ये घालूयात आणि याला बंद करून घेऊयात. मला हा जो चकलीचा सोयरा आहे तो खूप आवडतो. चकली करायला पण सोपं जातं आणि विशेषतः जेव्हा कुरवड्या करते ना, तेव्हा पण कुरवड्याचा जो चिक आहे तो थोडासा कोमट झाला, कुरवड्या खूप छान होतात. आता मी इथे डिश घेतली आहे. या डिशवरच मी चकली करून घेणार आहे. याचं एक कारण म्हणजे चकल्या एकसारख्या होतात, छान अशा गोल होतात, म्हणजे फार काही अंदाज लावावा लागत नाही आणि सोपं पडतं. म्हणजे चकली तेलामध्ये सोडायला सुद्धा खूप सोपं पडतं. त्यामुळे शक्यतो असं काही सेम मापाचं असेल, तर त्याच्यावर चकल्या करून घ्या. म्हणजे त्या एकसारख्या होतात, छान दिसतात आणि एकसारख्या झालेल्या चकल्या. तर हे अशा पद्धतीने आपण चकली करायची आणि जो शेवटचा त्याचं जे तोंड असतं, ते असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित त्याला. म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर ती सुटत नाही. त्यामुळे त्याचं त्याचं ते
तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तुम्ही चकलीची सुरुवात करताना पाहिलं, मी त्याचा जो पहिला सुरुवातीचा भाग आहे, तो व्यवस्थित गोल करून घेतेय. त्यामुळे पूर्ण चकलीला शेप छान येतो, गोल येतो. मधला भाग जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा जर ते असं लांबट गोल ठेवलं, तर मग चकली पण तशीच होते, लंबगोल अशी. त्यामुळे शक्यतो ते पहिलं आहे ते हाताने असं छान गोल करून घ्यायचं आणि चकली करायची. चकली घालताना तुम्ही बघितलं ती अजिबात तुटली नाही. किती सहजतेने आपल्याला ती घालता आली. अजिबात मोडत नाहीये आणि मस्त एक सारखं पीठ त्या साच्यातून बाहेर आलेलं तुम्हाला दिसलं असेल. तर हे अशा पद्धतीने मी चकली करून घेतलीये. चकलीचं पीठ सोयऱ्यात भरायला घेतलं तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण तेलाचं टेम्परेचर चेक करूयात. एक छोटासा पिठाचा गोळा मी तेलामध्ये घातलाय आणि तुम्ही बघताय तो लगेच वरती आलाय. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता गॅस बारीक करून आपण याच्यामध्ये चकल्या तळून घ्यायच्या. तर याच्यामध्ये मी सावकाश चकली सोडतेय. तुम्ही बघताय किती छान अजिबात न चिकटता आणि किती सहज पद्धतीने याच्यामध्ये चकली सोडता येतेय ते. म्हणूनच मी म्हटलं, की असं काहीतरी डिश वगैरे असेल, तर घरात त्याच्यावर आवर्जून चकल्या करा. सगळ्या चकल्या एकसारख्या होतात, छान होतात आणि तेलात सोडायला सोप्या पडतात. तर आता इथे बघताय तुम्ही, आपल्या ज्या चकली आहे, त्याला तेलाचे बुडबुडे खूप जास्त होते, चकली टाकल्या-टाकल्या. आता ते कमी झालेत. बऱ्यापैकी कमी होत नाहीत, तोपर्यंत चकलीला धक्का लावायला जायचं नाही, कारण ती सेट झालेली नसते. तिच्यावरचे जे बुडबुड आहेत ना, ते थोडेसे कमी झाले हे असे, की मग चकली पलटायची. यामुळे अजिबात म्हणजे ती व्यवस्थित सेट झालेली असते. त्यामुळे ती तुटत नाही, लांबत नाही आणि ती छान होते. चकलीचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सगळेच जण आधीपासून चकल्या करतो किंवा करताना बघत आलेलो आहोत. चकली तळणं व्यवस्थित तळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ती जरी आतून तळली गेली नाही ना, एक चकली जरी तळली गेली नाही, तरी सगळ्या चकल्या मऊ पडतात एका चकलीमुळे. त्यामुळे चकल्या तळताना अतिशय शांतपणे तळायच्या. गॅसचा फ्लेम हा तेलाच्या टेम्परेचरवर कमी-जास्त करायचा. अजिबात सांगू शकत नाही कोणी, की मध्यमच गॅस ठेवा, गॅस बारीकच ठेवा. नाही. जे तेलाचं टेम्परेचर आहे ना, त्यानुसार आपल्याला गॅसचा फ्लेम ॲडजस्ट करावा लागतो. खूप वेळ गॅस बारीक ठेवला, तर थोड्या वेळाने तेल गार होतं आणि मग चकली टाकली ना, की ती एकतर ती सुट्टी होते म्हणजे अशी लांब होते. ती तेलकट होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तेलाच्या टेम्परेचरवर गॅसचा फ्लेम लक्षात घ्यायचा. अ, आपण स्वतः करताना या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायच्या खूप गरजेच्या असतात. हे आपण कोणीही सांगून त्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे चकली तेलामध्ये घालताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे. ते गरम असल्यानंतरच चकली सोडायची तेलामध्ये आणि ते खूप जर गरम असेल ना, तर चकली जी आहे ती लगेच रंग बदलेल वरून, करपेल ती आणि आतून ती तळली जाणार नाही. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर बघून तेलामध्ये चकली सोडायची. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही इथे बघताय चकलीला छान असा रंग आलाय आणि ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळली गेली आहे. इव्हन मी अशी यांनी झाऱ्यानी ती उलटी पण केली, अजिबात तुटलेली नाहीये. मस्त खमंग अशी चकली, कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही चकली होते. किती छान दिसतेय आणि त्या डिशवर केल्याचा फायदा पण झाला बरं का. सगळ्या चकल्या अशा मस्त एकसारख्या झाल्यात. तुमच्या लक्षात येत असेल. मी अजून एक 4 चकली तुम्हाला तळून दाखवते. 4 चकल्या एकदम तेलामध्ये बसल्यामुळे मी त्या 4 चकल्या तळतीये. तुम्हाला दिसत असेल. व्यवस्थित तळून होतायत त्या. मी जे सगळ्या टिप ज्या सांगितल्या चकली तळतानाच्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या तुम्ही तशाच फॉलो करा. म्हणजे तुमच्या चकल्या सुद्धा छान कुरकुरीत, खुसखुशीत तशाच राहतील. तर मग आहे ना सोपी आणि मस्त रेसिपी. अगदी लगेच ही रेसिपी करायला घ्या. कारण मुगाची डाळ आणि गव्हाचे पीठ घरात असेलच. बाकी अगदी लागणारे जिन्नस घरातलेच आहेत. त्यामुळे नक्की ट्राय करा. हवं तर थोड्या कमी प्रमाणात एकदा ट्राय करा. म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सांचीज किचनला सबस्क्राईब करा. तर मग अशाच सोप्या, पटकन होणाऱ्या खमंग रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.